गुड मॉर्निंग. प्राध्यापक उज्ज्वल बच्चाव, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज मनमाड. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 इयत्ता 12वी प्रकरण नंबर 4च्या माध्यमातून आपण यापूर्वी सर्व अभ्यास केलेला आहे. या प्रकरणाचा आपण स्वाध्याय जो आहे या स्वाध्यायाच्या माध्यमातून हा आपण व्हिडिओ बघू. चला तर स्वाध्यायाच्या माध्यमातून एक बाबी ज्या आहेत त्या एक बाबी 1 ते 10 मुद्दे जे असतात, बिंदू जे असतात त्या बिंदूंच्या माध्यमातून आपण अभ्यास करू. तिथे जर बघितलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या माध्यमातून यापूर्वी या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये जर बघितलं पहिला प्रश्न अ, खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तिथे तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं लागतं आणि तो शब्द ओळखून त्याखाली अंडरलाईन करावी लागते. त्यामध्ये पहिली जर ऑब्जेक्टिव्ह बघितली तर बघा, सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर टिंबटिंब महिन्याच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलवण्यात आली पाहिजे. तर त्यामध्ये जर बघितलं तर इथं पर्याय दिलेले आहेत 2, 3, 4. तर इथं 3 महिन्याच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलवण्यात आली पाहिजे. 3 हे उत्तर आहे. नंतर दुसरी जर ऑब्जेक्टिव्ह बघितली तर सभेमध्ये चर्चा करावयाच्या विषयाच्या यादीला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतो आपण त्याला? कार्यक्रम पत्रिका. नंतर 3, महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. तर तो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कुठल्या वर्षी संमत झाला? 1960. नंतर सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन टिंबटिंब होय. तर सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन काय आहे? तर भाग भांडवल. कारण भाग भांडवलातूनच सहकारी संस्थेला भांडवल जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतं. नंतर सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे. तर राखीव निधीत किती टक्के रक्कम जमा केली जाते? तर निव्वळ नफ्याच्या 25%. नंतर भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा टिंबटिंब यावर्षी संमत करण्यात आला. कुठल्या वर्षी संमत करण्यात आला? 1912. कारण तुम्हाला माहिती आहे भारतातील सर्वात जुना कायदा जो आहे तो 1904. नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदीच्या दुरुस्तीच्या माध्यमातून 1912 आणि नंतर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अशा पद्धतीने तिन्ही कायदे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेले आहेत. नंतर भांडवल उभारणीचे टिंबटिंब हे बाह्य साधन आहे. इथं बाह्य साधन आहे. 2 भाग बघितले आपण, अंतर्गत साधनं आणि बाह्य साधन. तर त्यामध्ये भांडवल उभारणीच्या माध्यमातून जर बघितलं तर कर्ज रोखे काय आहे? बाह्य साधन आहे. कारण भाग आणि राखीव निधी हे अंतर्गत साधन आहे. त्यानंतर सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर टिंबटिंब सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर टिंबटिंब सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. तर वार्षिक सभेनंतर म्हणतायत, म्हणजेच कुठली येईल? अधिमंडळाची विशेष सभा येईल. कारण 2 वार्षिक सभेच्या दरम्यान जी सभा घेतली जाते त्याला म्हणतो आपण अधिमंडळाची विशेष सभा, किंवा विशेष कारणासाठी जी सभा बोलली जाते तिला म्हणतो आपण अधिमंडळाची विशेष सभा. नंतर सभेतील कामकाजाची नोंद टिंबटिंब ठेवली जाते. कुठे ठेवली जाते सभेच्या कामकाजाची नोंद? तर इतिवृत्त पुस्तकामध्ये. नंतर दीर्घ मुदतीचे कर्ज टिंबटिंबची विक्री करून उभारले जाते. दीर्घ मुदतीचं कर्ज कुठून उभारलं जातं? कशाच्या विक्रीतून? तर कर्ज रोखे विक्रीतून. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष टिंबटिंब रोजी संपते. कधी संपते? 31 मार्च. केवळ विशिष्ट हेतूसाठी जी सभा बोलवली जाते तिला यापूर्वीच समजून सांगितलं मी तुम्हाला. कुठली? अधिमंडळाची विशेष सभा असं म्हणतात.
पहिली सर्वसाधारण सभा टिंबटिंब बोलवतो. कोण बोलवतो पहिली सर्वसाधारण सभा? तर प्रवर्तक बोलवतो. कारण त्यावेळेस व्यवस्थापकीय समितीची निवड झालेली नसते, म्हणून पहिली सर्वसाधारण सभा कोण बोलवतो? प्रवर्तक बोलवतो. नंतर पुढे पाहणार आहोत आपण जोड्या. तर जोड्यामध्ये जर बघितलं तर अधिमंडळाची वार्षिक साधारण सभा, तर यामध्ये जर बघितले पर्याय तर वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी बोलवली जाते. 8वा पर्याय येईल त्याचा, दरवर्षी बोलवली जाते. नंतर ऋण परिशोधन अधिकारी, त्यामध्ये जर बघितलं तर या ऋण परिशोधन अधिकाऱ्याच्या माध्यमातून अंतिम सभा ही घेतली जात असते. नंतर भागच्या माध्यमातून जर बघितलं तर पर्यायामध्ये जो पर्याय लागू पडतो त्याचा जर विचार केला तर भागावरती काय भेटत असतो आपल्याला? लाभांश. नंतर कर्जरोख्यावरती काय भेटतं आपल्याला? व्याज. नंतर सहकारी संस्थेची संरक्षण भिंत. सहकारी संस्थेची संरक्षण भिंत आपण कोणाला म्हणतो? तर राखीव निधीला. कारण राखीव निधीमध्ये दरवर्षी होणाऱ्या निव्वळ नफ्यातील 25% हिस्सा बाजूला काढून ठेवला जात असतो. भविष्यात जर काही अडीअडचण असेल सहकारी संस्थेला आर्थिकतेच्या माध्यमातून, तसा राखीव निधी सहकारी संस्थेला स्वतःचे भांडवल म्हणून वापरता येतो. म्हणजेच अडीअडचणीच्या वेळी राखीव निधीचा उपयोग हा सहकारी संस्थेला आर्थिकतेच्या माध्यमातून होत असतो. म्हणून राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षण भिंत असं म्हटलं जात असतं. नंतर पुढचा चार्ट बघितला जोड्या लावायच्या माध्यमातून, तर इतिवृत्त. तर इतिवृत्त म्हणजे काय? चांगलं तुम्हाला माहिती आहे आता. सभेतील निर्णयांचा काय असतो? तो कायदेशीर पुरावा. 10 नंबरला बघा, सभेतील निर्णयांचा कायदेशीर पुरावा. नंतर अध्यक्षाला सभेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात अध्यक्ष. नंतर म्हणजे 6 नंबर पर्याय, सभेवर नियंत्रण. नंतर चिटणीसाची जबाबदारी काय असते? इतिवृत्त लिहिण्याची. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी नंबर 2 पर्याय. नंतर गणपूर्ती. तर गणपूर्ती म्हणजे काय? तुम्हाला माहिती, गणसंख्या ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सभेसाठी किमान आवश्यक सभासद संख्या किंवा सभेसाठी किमान आवश्यक संख्या. 8 नंबरचा पर्याय बघा. नंतर कार्यक्रम पत्रिका. तर कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून जर बघितलं तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? तर सभेतील विषयांची सूची, सभेतील विषय सूची. 1 नंबर पर्याय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा चार्ट बघा जोड्या लावण्याच्या माध्यमातून, तर तो आहे मध्ये अंतिम सभा. अंतिम सभा म्हणजे सहकारी संस्थेचा काय असतो? शेवट. आणि इथे जर बघितलं तर पर्याय 3 बघा, संस्थेचा शेवट. म्हणजेच संस्थेचा शेवट ज्यावेळेस होतो त्यावेळेस अंतिम सभा ही घेतली जाते. नंतर अधिविकर सवलत. ते अधिविकर सवलतीच्या माध्यमातून जर बघितलं तर अधिविकर सवलत कुठल्या ठेव खात्यातून भेटतं? तर चालू ठेव खात्याच्या माध्यमातून अधिविकर सवलती प्राप्त होत असते. म्हणजेच एखाद्या व्यापाऱ्याने जर चालू ठेव खात्याच्या माध्यमातून खातं उघडलं असेल आणि त्या चालू खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जर त्याला जास्त रक्कम काढायची असेल तर अशी जास्त रक्कम काढू देण्यासाठी दिलेली सवलत, ज्याला म्हणतो आपण अधिविकर सवलत. नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा यापूर्वी तुम्हाला सांगितलं मी, 1960. नंतर अधिमंडळाची विशेष सभा ही सभासदांच्या मागणीवरून, म्हणजे पर्याय क्रमांक 7, सभासदांच्या मागणीवरून अधिमंडळाची विशेष सभा ही घेतली जाते. नंतर भागभांडवल. तर भागभांडवल हे काय आहे? अंतर्गत साधन. पर्याय क्रमांक 6 बघा, गट ब मध्ये 6. भागभांडवल याला म्हणतो आपण अंतर्गत साधन. त्यानंतर पुढे जर बघितलं, खालील विधानासाठी एक शब्दसमूह लिहा. त्यामध्ये जर बघितलं तर पहिला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघा, सहकारी संस्थेची संरक्षण भिंत कशाला म्हणतो आपण? यापूर्वीच बघितलं आता, राखीव निधी.
सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक, ज्याला म्हणतो आपण इतिवृत्त पुस्तक. सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी, ज्याला म्हणतो आपण कार्यक्रम पत्रिका. विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव, विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच मुदत ठेव. नंतर बघा, ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहार किती वेळा व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता व काढता येते, ज्याला म्हणतो आपण चालू ठेव. ते व्यापाऱ्यांची माध्यमातून सोयी सवलत या चालू ठेवी खात्याच्या माध्यमातून प्राप्त होत असते. आणि व्यापारी लोक किती वेळेस पैसे ठेवतात किंवा किती वेळेस पैसे काढू शकतात, त्याला म्हणतो आपण चालू ठेव. नंतर त्याला करंट अकाउंट. सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेष अधिकार, ज्याला म्हणतो आपण निर्णायक मत. म्हणजे अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करून तो निर्णय घेत असतो. नंतर पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा बोलवणारी व्यक्ती, कोण बोलवतो पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा? तर प्रवर्तक. नंतर विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलवण्यात येणारी सभा, ज्याला म्हणतो आपण विशेष सर्वसाधारण सभा. कारण विशेष सर्वसाधारण सभेची व्याख्या आपण बघितलेली आहे, अर्थ बघितलेला आहे. 2 वार्षिक सभेच्या दरम्यान बोलवण्यात येणारी सभा, विशेष उद्देशासाठी तातडीने बोलवण्यात येणारी सभा किंवा विशेष उद्देशासाठी तातडीने बोलवण्यात येणारी सभा, ज्याला आपण म्हणतो विशेष सर्वसाधारण सभा. नंतर बघा 9, सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती, ज्याला म्हणतो आपण गणसंख्या. भारतातील पहिला सहकारी कायदा संमत झाला ते वर्ष, कधी झाला पहिला सहकारी संघाचा कायदा? तर 1904. भारतात दरवर्षी निव्वळ नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली रक्कम, ज्याला म्हणतो आपण राखीव निधी. सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव, ज्याला म्हणतो आपण ठराव. नंतर विधानित चुकी बरोबर ते सांगा. सर्व सहकारी संस्थांना कर्जरोखे विक्रीतून भांडवल उभारता येते, तर काय? चूक. नंतर संस्थेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते, तर काय ते? चूक. कोणाची असते? सचिवाची. कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, तर ते काय? बरोबर आहे. कार्यकारी समिती उपसमितीची नेमणूक करत असते. नंतर सहकारी संस्थेच्या अध्यक्षास निर्णायक मताचा वापर करता येत नाही, तर अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो, म्हणून हे काय? चूक आहे. नाही म्हणतोय तो, म्हणून चूक आहे. नंतर भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात, तर हे काय? चूक आहे. कारण भागधारक हे सहकारी संस्थेचे कोण असतात? मालक असतात. व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय भागांचे हस्तांतरण करता येत नाही, तर काय? बरोबर आहे. भागांचे हस्तांतरण करण्यासाठी व्यवस्थापन समितीची परवानगी लागत असते. चालू ठेवीवर अधिविकर सवलत मिळते, तर चालू ठेवीवर अधिविकर सवलती मिळते, म्हणून बरोबर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थेची नोंदणी सहकारी संस्था कायदा 1904 नुसार होते, तर हे काय? चूक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा 1960 नुसार होते. नंतर महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये पास झाला, तर काय? चूक आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये पास झाला. नंतर 10 बघा, सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते, तर सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता असते, म्हणून हे काय? चूक आहे. गणपूर्तीची आवश्यकता नसते म्हटले, म्हणून चूक आहे, तर असते. नंतर भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे बाह्य साधन आहे, तर काय? चूक आहे. भाग भांडवल हे कुठलं साधन आहे? भांडवल उभारणीचं अंतर्गत साधन आहे, आणि तो इथं काय म्हणतो? बाह्य साधन, म्हणून चूक आहे.
विशेष अधिमंडळाची सभा बोलवण्याचा अधिकार फक्त कार्यकारी समितीस असतो. तर ते काय आहे? चूक आहे. विशेष अधिमंडळाची सभा बोलवण्याचा अधिकार हा सभासदांचाही असतो. नंतर सन 1919 या वर्षी सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. तर हे काय बरोबर आहे. नंतर सहकारी संस्थेला राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे. तर हे काय बरोबर आहे. कायदेशीररित्या राखीव निधी हा ठेवावाच लागतो. निव्वळ नफ्यातून 25% रक्कम दरवर्षी बाजूला काढून ठेवावीच लागते. नंतर बघा खालील विधाने आपण पूर्ण करू. त्यामध्ये बघा पहिलं विधान, 2 अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या काळात होणाऱ्या सभेस ज्याला म्हणतो आपण विशेष सर्वसाधारण सभा. नंतर सभेचा वृत्तांत टिंबटिंब पुस्तकात लिहिला जातो. तर कुठल्या पुस्तकात? इतिवृत्त पुस्तकात, ज्याला म्हणतो आपण इतिवृत्त किंवा सभेचा वृत्तांत पुस्तक. नंतर जी ठेव विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येते तिला मुदत ठेव असं म्हणतात. सहकारी संस्था जास्तीत जास्त 15% लाभांश देऊ शकतात. 15%पेक्षा जास्त लाभांश सहकारी संस्था वाटू शकत नाही. नंतर सभेने रीतसर मंजूर केलेल्या प्रस्तावास काय म्हणतात? ठराव. प्रस्तावाचं रूपांतर काय होतं? ठरावात. नंतर सहकारी कायद्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या टिंबटिंबपेक्षा अधिक भांडवल खरेदी करता येत नाही. तर किती? सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भांडवल खरेदी करता येत नाही, किंवा ज्याला म्हणतो आपण 20%. लक्षात. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्राचा पहिला सहकार कायदा कधी? 1960. अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना सभासदांना टिंबटिंब दिवस अगोदर देणे आवश्यक असते. तर किती दिवस देणे आवश्यक असते वार्षिक सभेची सूचना? 14 दिवस अगोदर. सहकारी संस्थेचे टिंबटिंब हे प्रमुख वित्तीय साधन आहे. कुठलं प्रमुख वित्तीय साधन आहे सहकारी संस्थेचं? भाग भांडवल. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा कधी मंजूर झाला? 1904. सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक रक्कम बाजूला ठेवली जाते, त्यास टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? राखीव निधी. नंतर कर्जरोखे हे संस्थेचे टिंबटिंब असतात. कर्जरोखेधारक हे संस्थेचे टिंबटिंब असतात. कर्जरोखेधारक हे संस्थेचे टिंबटिंब असतात. कोण असतात? सावकार. कर्जरोखेधारक हे संस्थेचे सावकार असतात. आलं लक्षात. त्यानंतर अचूक पर्याय निवडायचा आहे. इथं पर्याय दिलेले असतात तुम्हाला आणि ते चौकटमध्ये तुम्हाला भरायचे असतात. आता भागच्या पुढे कुठला पर्याय लिहिणार तुम्ही? तर भागांवरती काय भेटतो? लाभांश, म्हणजे लाभांश लिहायचा आहे. नंतर इकडे म्हटले संरक्षण भिंत. कशाला म्हणतो आपण संरक्षण भिंत? तर राखीव निधीला म्हणतो आपण संरक्षण भिंत. नंतर चालू ठेव. चालू ठेवीच्या माध्यमातून चालू ठेव कशावर दिली जाते? तर अधिविकर्ष. चालू ठेवच्यावरती काय दिलं जात असतं? तर अधिविकर्ष सवलत. नंतर पहिली सर्वसाधारण सभा कोण बोलवतं? तर प्रवर्तक. संस्थेचे समाप्तीकरण. समाप्तीकरण कोणामार्फत होते? तर विलयनाधिकारी. विलयनाधिकारी. नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी आहे? 1960. त्यानंतर पुढे बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिलं वाक्य बघा, सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानात लहान हिस्सा किंवा अंश म्हणजे कर्जरोखे होय. तर कर्जरोखे का? तर नाही, त्याला काय म्हणतो आपण? भाग होय. हे आपण 11वी पासून शिकतोय. नंतर कर्जरोखेधारक हे सहकारी संस्थेचे मालक असतात. मालक असतात का? तर नाही. काय असतात मग? सावकार असतात. नंतर चालू ठेवीत फक्त एकदाच रक्कम ठेवता येते. तर चालू ठेवीमध्ये एकदाच रक्कम ठेवता येत नाही. त्याचा एकदाच रक्कम कशात ठेवता येते? तर मुदत ठेव खात्यात. नंतर सहकारी संस्थेचे निबंधक पहिली सर्वसाधारण सभा
बोलवतात. तर सहकारी संस्थेचे प्रवर्तक पहिली साधारण सभा बोलवतात. सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. सभेपुढील विषयाची व कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे काय होतं? कार्यक्रम पत्रिका. म्हणजे तिथे इतिवृत्ताच्या तिथं काय येईल? कार्यक्रम पत्रिका. म्हणजे चुकीचे शब्द दिलेले असतात वाक्यामध्ये, ते आपल्याला रिपेअर करून योग्य तो शब्द लिहायचा असतो. नंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तरे लिहायच्या माध्यमातून जर बघितलं तर सभा म्हणजे काय, तर सहजरित्या तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये एका वाक्यात उत्तर लिहिता यायला पाहिजे. हे आता आपण भरपूर बघितलं. सभा म्हणजे काय किंवा व्याख्या आठवत असेल तर व्याख्या लिहिलं तरी चालेल. तर इथे सभा म्हणजे काय, 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. नंतर सभेचे इतिवृत्त का ठेवले जाते, तर सभेमध्ये झालेल्या चर्चेची व संमत करण्यात आलेल्या ठरावांची लिखित नोंद म्हणजे इतिवृत्त होय. सभेतील कामकाजाविषयी वादाचे निराकरण करण्यासाठी इतिवृत्त ठेवले जात असते आणि इतिवृत्त लिहिणं हे कायद्याने आवश्यक असते. नंतर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेत करावयाच्या कामकाजाची क्रमवार सूची म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. नंतर अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय, तर विशिष्ट विषयाची चर्चा आणि त्याविषयी निर्णय घेणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सभेला अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. किंवा 2 वार्षिक सभेच्या दरम्यान जी सभा बोलवली जाते तिला विशेष सभा असे म्हणतात. आणि विशेष कामासाठी अशी विशेष साधारण सभा ही बोलवली जात असते. नंतर राखीव निधी म्हणजे काय, तर भविष्यकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी सहकारी संस्थेला प्राप्त निव्वळ नफ्यातील किमान 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला ठेवावी लागते, त्यास राखीव निधी असे म्हणतात. आणि राखीव निधी हा भविष्यात सहकारी संस्थेला गरज जर असेल त्यावेळेस वापरता येतो, म्हणजेच राखीव निधीला संरक्षण भिंत असं म्हटलं जात असतं. नंतर चालू ठेव म्हणजे काय, तर व्यापारी आणि व्यावसायिकांना दैनंदिन व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता येते व काढता येते त्यास चालू ठेव असे म्हणतात. म्हणून चालू ठेव खाते व्यापारी व्यावसायिकांना सोयीस्कर असतं, कारण त्यांचे अनेक ट्रान्झॅक्शन असतात आणि त्यामुळे त्यांना किती वेळेस पैसे ठेवावे लागतात, किती वेळेस पैसे काढावे लागतात. म्हणजे चालू ठेव म्हणजे काय आलं लक्षात, काय व्यापारी व्यावसायिकांना दैनंदिन व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता येते व काढता येते त्यात चालू ठेव असे म्हणतात. नंतर सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता का असते, तर सहकारी संस्थेचे कामकाज कायद्यानुसार आणि नियमितरित्या व्हावे आणि त्यास कायदेशीर दर्जा प्राप्त व्हावा यासाठी गणसंख्या आवश्यक असते. नंतर बघा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहिलं बघा भाग भांडवल, नंतर प्रवेश शुल्क आणि नंतर देणगी. तर इथं देणगी काय आहे, वेगळा शब्द आहे, कारण भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन हे देणगी नाही आहे. आलं लक्षात, म्हणून तो वेगळा आहे. कारण भाग भांडवल प्रवेश शुल्क हे काय अंतर्गत साधन आहे, तर देणगी हे अंतर्गत साधन नाही भांडवल उभारण्याचं, म्हणून तो वेगळा आहे. चालू ठेव, मुदत ठेव, कर्ज रोखे आणि बचत ठेव. आता इथे जर बघितलं तर कर्ज रोखे हे काय ठेवीचा प्रकार नाही आहे, परंतु इथे जर बघितलं बचत ठेव, मुदत ठेव, चालू ठेव हा ठेवीचा प्रकार आहे. म्हणजेच कर्ज रोखे हा ठेवीचा प्रकार नाही, म्हणून तो वेगळा आहे. नंतर तिसरं बघा अल्प मुदतीचे कर्ज, किंमत चढ उतार निधी, दीर्घ मुदतीचे कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज. आता इथं किंमत चढ उतार निधी हा कर्जाचा प्रकार नाही, म्हणून तो वेगळा आहे. कारण अल्प, दीर्घ आणि मध्यम या गोष्टी आपण कर्जाच्या माध्यमात अल्प मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज या तिन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. किंमत चढ उतार निधी
हा कर्जाचा प्रकार नाही, म्हणून तो वेगळा आहे. नंतर लाभांश समानीकरण, अधिविकर्ष सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी. तर इथं विकास निधी हा राखीव निधी नाही, बाकी जे आहेत हे राखीव निधी आहेत. राखीव निधी यावर्षी तुमच्या सिलेबसमध्ये नाही, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी आपण घेतल्या नाहीत. परंतु स्वयंमूल्यमापनाच्या माध्यमातून अधिविकर्ष सवलत म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे, राखीव निधी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यामुळे इथे विकास निधी हा राखीव निधी नाही, तर लाभांश समानीकरण निधी हा राखीव निधीचा प्रकार आहे. नंतर विशेष बुडीत निधी, विशेष बुडीत कर्ज निधी हा राखीव निधीचा प्रकार आहे. इथं जर बघितलं तर अधिविकर्ष सवलत जो आहे, अधिविकर्ष सवलत हा इथं वेगळा शब्द दाखवायचा आहे, कारण अधिविकर्ष सवलत ही चालू खात्यावर दिली जाते, बाकी सर्व काय राखीव निधी आहे. आलं लक्षात. नंतर योग्य क्रम लावा. तर योग्य क्रम लावण्याच्या माध्यमातून जर बघितलं तर पहिली साधारण मंडळ सभा, अंतिम सभा आणि अधिमंडळाची वार्षिक सभा. तर तिथे जर बघितलं तर योग्य क्रम तुम्ही कसा लावणार, तर तिथे पहिली सर्वसाधारण सभा, नंतर अधिमंडळाची वार्षिक सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि शेवटी जर चौथा पर्याय दिला असेल तर अंतिम सभा. तर इथे तुम्ही काय तीनच आपला ऑप्शन आहेत, त्यामुळे बघा इथे तुम्हाला घ्यायचं अगोदर पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, नंतर अधिमंडळाची वार्षिक सभा आणि नंतर अंतिम सभा. नंतर ठराव, प्रस्ताव आणि कार्यक्रम पत्रिका. तर आता इथे पहिले काय येईल, प्रस्ताव, नंतर कार्यक्रम पत्रिका आणि नंतर मग ठराव, बरोबर. तर इथे पहिले प्रस्ताव, नंतर कार्यक्रम पत्रिका, ठराव, आलं लक्षात. नंतर तिसरं बघा, सभेचे इतिवृत्त, कार्यक्रम पत्रिका, सभेची सूचना. तर पहिले अगोदर सभेची सूचना, नंतर पहिला येईल सभेची सूचना, नंतर कार्यक्रम पत्रिका आणि शेवटी त्या सभेचं इतिवृत्त. आलं लक्षात. म्हणजे इथे जर बघितलं सभेची सूचना, नंतर कार्यक्रम पत्रिका, नंतर सभेचे इतिवृत्त, अशा पद्धतीने जर बघितलं तर येथे पूर्ण तुमच्या या चौथ्या प्रकरणाच्या माध्यमातून ज्या ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पहिला प्रश्न इथे संपलेला आहे. आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर सहजरित्या तुम्हाला ह्या गोष्टीही यापूर्वी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समजलेल्या असतील. आणि काही बाबतीत अडचण असेल तर तुम्ही परत आपल्या ग्रुपवरती चर्चा करून ती अडचण मिटवू शकतात किंवा वैयक्तिकरित्या कॉलेजला भेटून देखील ही अडचण तुमची सोडून देण्यात येईल. अशा पद्धतीने आज इथे आपण थांबू.